झी 24 तास एक पाऊल पुढे. स्पॉटलाइट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय धागेदोरे या फिल्मच्या टीमशी आणि या टीमचे उमेश कामत, भार्गवी चिरमुले आणि डायरेक्टर अक्षय दत्त आपल्या बरोबर आहेत. खूप धमाल गप्पा आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत, पण आणखी मला बरंच काही जाणून घ्यायचंय. अक्षय, तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, तुला फिल्मची ऑलरेडी बॅकग्राऊंड आहे आणि या सगळ्याचा तुला कुठेतरी फायदा झाला ही फिल्म करताना? फायदा असं की ही माझी सेकंड फिल्म आहे. तसे यांच्यावरून मी हे इतके एक्सपिरियन्स्ड आहेत की त्यातला मीच नवीन आहे असं म्हणायला पाहिजे. पण एक कम्फर्ट झोन यांनी मला दिला आणि इतकं ईजमध्ये आम्ही काम करत होतो आणि माझ्याकडे इतकं प्रिसाइजली काम चालतं की आम्हाला खऱ्या अर्थाने एन्जॉयमेंट असं म्हणजे ह्यांनी यांचं एन्जॉय केलं, पण मी इतका कामात होतो की ह्यांच्याबरोबर मला वेळ नाही घालवता आला. पण त्याच्यासाठी आता आम्हाला एक परत सेकंड फिल्म करायला लागणार आहे की जे एन्जॉयमेंटसाठी म्हणून आम्ही करणार आहोत नक्कीच. पण इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स, कारण असं टेक्निकल टर्ममध्ये म्हणलं जातं की परफेक्ट कास्टिंग इज हाफ द बॅटल वन. तर धागेदोरेचं हे नशीब आहे की ॲप्रोप्रिएट त्याला कास्टिंग मिळालं आणि सगळ्यांनी म्हणजे कन्सिडरिंग विनय काकांपासून उदय काका काय, संजय काका काय किंवा हे तिघजण नवीन पिढीचं नेतृत्व करणार आहेत, पण या सगळ्यांची स्कूल जरी वेगळी असली तरी धागेदोरेच्या वेळेला सगळे एका प्लॅटफॉर्मवर एका स्टाईलनी सगळ्यांनी परफॉर्म केलंय. त्यामुळे ते बघताना सुद्धा एक आय ट्रीट असणार आहे सगळ्यांना. एकमेकांबरोबर समोरासमोर असले ऍक्टर ऍक्ट्रेस की नेहमीच ते एकमेकांची तारीफ करतातच. तर आता तुम्ही एकमेकांच्या समोरासमोर आहात तर फक्त सांगा की किती एकमेकांबरोबर किती धमाल केली, असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही वाईटही सांगू शकता. मुळात उमेश खूप मस्तीखोर आहे. तो वाटतो तितका साधा नाहीये, अजिबात नाही. आणि जे मी तो आता म्हणाला ना, भार्गवीने वेळ काढून फिल्मला दिलं, तर एकदा शेड्यूल ह्याच्या लग्नामुळे पोस्टपोन झालंय. हा म्हणजे अजिबात मी वेळ काढला नाहीये, त्यांनी वेळ काढून आमच्या बरोबर फिल्म केली आहे. पण लग्न हे काही कमिटमेंट प्रोफेशनल कमिटमेंट, मी बिझी आहे म्हणून मी तुझ्या सुपाऱ्या वगैरे काढत नाहीये. अपरिहार्य कारण असं म्हणतात. आधी मी दिला होता वेळ तेव्हा पोस्टपोन, ते का आपण बोलतो आहोत ते मी कारण काढत नाही. तर मुळात मला असं वाटतं की उमेश खूप मस्तीखोर आहे आणि तो असं वाटतं का साधा, म्हणजे खूप मुलींना वाटतो ना, तो वाटतो मुलींना उमेश कमी मस्त साधावर, तर अजिबात नाही. तो सईला तर एस्पेशली फोनच करून विचार की हा कसा आहे. त्यामुळे मस्तीखोर तू खूप आहे. अर्थात सिन्सिअरही तेवढाच आहे कामाच्या बाबतीत. म्हणजे आम्ही कोणीच, मला असं वाटतं आताची पिढी काय की सगळेजण आता एक व्यवस्थित बजेट कन्स्ट्रेन आणि सगळं असल्यामुळे सगळेजण प्रोफेशनली काम करत असतात, पण शेवटी मजा मस्करी नाही केली तर कंटाळा येतो, मोनोटोनस होतं काम म्हणून. त्यामुळे आम्ही मस्ती तितकीच केली. मुळात सईबद्दल म्हणशील तर सईबरोबर मी आधी अनुबंध सिरियल केले, त्यामुळे मला माहिती आहे की शी इज अ किड. खरंच ती लहान आहे खूप आणि तीही तितकीच मस्तीखोर आहे. त्यामुळे तिलाही म्हणजे ह्या दोघांच्या सीनच्या वेळेला ह्याचं काय झालं असेल मी समजू शकते, कारण दोघंही एवढे मस्ती करणारे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आधी आम्ही एकत्र वेगवेगळ्या लेवलला कामं केल्यामुळे आमच्या सीनमध्ये गिव्ह अँड टेक करताना काही त्रास होत नाही. म्हणजे कौतुक किंवा एक आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्टचं कौतुक या कारणासाठी करतं की ह्याचा सीन पाडूच या किंवा आता ह्याचा लाईटच खाऊया, अशा काही गोष्टी नाही आहेत आपल्याकडे. त्यामुळे उलट सीन छान होतो एकमेकांच्या सोबतीने आणि एकमेकांच्या कॉन्फिडन्सनी. आणि जेव्हा विनय काका म्हणा, उदय काका किंवा संजय दादा वगैरे असतात, मानसी ताई आहे फिल्ममध्ये मागीकर, की ते आम्हाला गाईडही करतात अनेक वेळेला की बरं हा सीन असा जरा करून बघूया एक रिहर्सलला, मग वाटलं तर आधीच ठेवूया. म्हणजे बाय हिज परमिशन, म्हणजे ह्याला कोणी डावलत नाही, पण एक त्यांचं पण एक इनपुट येतं ना. त्यामुळे कलाकार कौतुक करतात, कारण जे आमच्यापेक्षा मोठे आहेत ते खरंच आम्हाला त्यांच्या भावंडांसारखं किंवा मुलासारखं ट्रीट करतात आणि आम्ही साधारण एका फळीचे आणि एका वयाचे आहोत, तेही एकमेकांना खूप सपोर्ट करतात. त्यामुळे खरंच मस्तीखोर खूप आहे, खूप चिडवतो, खूप त्रास देतो सगळ्यांना, पण ॲट द सेम टाइम तो खूप छान आणि सिन्सिअरली कामही करतो. बघून उमेश अजिबात असं वाटत नाही, म्हणजे खरंच मुली काय इमेज केली आहे माझी, कारण काय हा इंटरव्ह्यू माझी इमेजच बदलून टाकली. कसं आहे ना की समोर अशा मैत्रिणी असतील तर का नाही मस्ती करावीशी वाटणार. अदरवाईज मी करत नाही मस्ती, हिला माहित नाही कारण ही अशी आहे. हिला जर दाखव एक को आर्टिस्ट याची क्या मस्ती करत नाही. अशा खूप आहेत तुम्हाला अनेक इंडस्ट्रीत सापडतील की असंही म्हणतील की उमेश बोलत असं शो ठेवूया ह्याच्याबद्दलची मागे सत्य जाणून घ्यायची गरज. बॅकड्रॉपला त्याचा फ्लेक्स लावा आणि पुढे प्रत्येक जण येऊन आपलं मनोगत व्यक्त करत जाईल. सगळं हे सांगतील. म्हणजे चैत्रालीपासून मी सांगू शकेन की किती मस्तीखोर आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वाईट कोणीच म्हणणार नाही. मस्तीखोर आणि काड्या लावणं म्हणतो ना आपण, त्याला काडी लावून मग कुठेतरी आम्ही याला म्हणायचो सईने याला सांगितलं होतं की तू शिप कंपनीत नोकरी का रे, ती काड्या पेटीची कंपनी आहे ना तिथे. कसं आहे तिथे आग अशी लागली की जरा मजा येते ना नंतर. ते इतकं बरं वाटतं की कसं वातावरण असं सेटवरचं असं छान आनंदी असं राहण्यासाठी ते मला करावं लागतं. मी मनापासून करत नाही. ह्याच्या जोडीला संजय मोने होता, म्हणजे विचार कर
मी तर तेच म्हणतोय की संजय दादा आमच्या बरोबर सेटवर होता तर मला संधी मिळणारच नव्हती कोणाची मस्करी करायची किंवा काय. त्यामुळे संजय दादा फक्त बोलायचं आणि आम्ही हसायचो. मला वाटतं या गप्पा अशाच सुरू ठेवूयात, पण आता एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.